तंबाखू नमस्कार अधिकारी मित्रांनो, PYQPD या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. तर आपण महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2022 चे मराठीचे व्होकॅब्युलरीचे डिस्कशन आपण बघणार आहोत. तर आपण आपल्या डिस्कशनसाठी सुरुवात करूया. तर आपला पहिला प्रश्न आहे की मितव्ययी या शब्दाचा शब्दसमूह कोणता? मितव्ययी या शब्दाचा शब्दसमूह कोणता? तर मितव्ययी म्हणजे काय? तर व्यय म्हणजे काय? याचा व्यय या शब्दाचा अर्थ काय? तर खर्च. आणि मित म्हणजे काय? तर कमी. तर मग मित आणि व्यय या शब्द मिळून या शब्दाचा अर्थ काय झाला? तर मोजकेच खर्च करणारा म्हणजे मित व्यय. ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त बी अचूक आहे. तर याचा आणखीन काय आहे? तर मोजकेच बोलणारा. तर त्याला त्याला काय म्हणतो आपण? तर मितभाषी. मोजकेच बोलणारा म्हणजे मितभाषी आणि मितव्ययी म्हणजे कमी खर्च करणारा. आणि यात अजून काय ए तर इलिमिनेट होऊन जाते आणि सी आणि डी देखील इलिमिनेट होऊन जाते. म्हणून याचं अचूक उत्तर आहे फक्त बी. मितव्ययी म्हणजे मोजकेच खर्च करणारा. तर आपला पुढचा प्रश्न आहे चंद्र या शब्दाचे विविध अर्थ असलेले शब्द वापरून बनवलेली वाक्य ओळखा. तर आपल्याला यासाठी चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द माहिती पाहिजे. तर चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते आहे? तर शशी, निशानात, सुधाकर, तारापती, रजनीनाथ, हिमांशू, सोम, सुधांशू आणि रजनीनाथ हे सगळे चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. तर आपण यातले वाक्य बघूया. शशी छान दिसते. तर आत्ताच आपण बघितलं शशी हा देखील चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे म्हणजे हे वाक्य देखील बरोबर आहे. सुधाकर येथे उपस्थित आहे. सुधाकर देखील चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे म्हणजे हे वाक्य देखील बरोबर आहे. तारापती गावी गेला. तर तारापती हा देखील चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. आणि रजनीनाथ हा देखील चंद्राचा समानार्थी शब्द आहे म्हणजे याचा सगळे वाक्य बरोबर आहे म्हणजे सर्व पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द लक्षात ठेवायचे. शशी, निशानाथ, सुधाकर, तारापती, हिमांशू, सुधांशू, रजनीनाथ हे सगळे चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे आपला हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण या शब्दसमूहाबद्दल एक शब्द ओळखा. तर हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण म्हणजे काय? तर तितिक्षा. तितिक्षा म्हणजेच हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण. तर यातले बाकीचे आपण बघूया. तर दरवेशी म्हणजे काय? तर अस्वलाचा खेळ करणारा. अस्वलाचा खेळ करणारा असे बरेच शब्द असतात जसे की सापाचा खेळ करणारा गारुडी. त्याचप्रमाणे दरवेशी म्हणजे काय? अस्वलाचा खेळ करणारा. आणि तगाई म्हणजे काय? तर शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणारे कर्ज होय. तर म्हणजे सरकारी कर्ज. शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणारे सरकारी कर्ज. आणि दानशूर म्हणजे काय? दान धर्म करणारा. तर याचं उत्तर आहे तितिक्षा. हालअपेष्टा सहन करण्याचा गुण म्हणजे तितिक्षा. तर आपला यात पुढचा प्रश्न आहे विदूर या शब्दाचा अर्थ काय? तर विदूर म्हणजे काय? तर इथे व्यवस्थित वाचायचं. तर विदूर आणि विधूर हे दोन शब्द वेगळे आहेत. तर विधूर म्हणजे काय? तर पत्नीचे निधन झालेला असा तो म्हणजे विधूर. इथे धूर आहे धूर ध आणि इथे काय आहे? विदूर. तर आपण घाई वाचताना काय विदूर बघणार आणि पत्नीचे हे उत्तर टिक करून आपण मोकळे होणार. तर तसं नाही. तर विदूर आणि विदूर हे वेगळे दोन शब्द आहेत. तर विदूर म्हणजे काय? तर आता पत्नीचे निधन झालेला म्हणजे विदूर. तर पर्याय क्रमांक 1 तर ऑटोमॅटिकली कट होणार आणि यात पण आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 देखील कट होणार. राहिला बी आणि सी. तर याच्यात पण बी आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये आणि 4 मध्ये म्हणजे बी बी देखील बरोबर आहे. राहिला सी हा प्रश्न. तर म्हणजे माहितीगार. विदूर म्हणजे काय? तर माहितीगार. आणि अनुभवी हा देखील विदूरचाच अर्थ आहे.
म्हणजेच माहितीगार आणि अनुभवी हे याचं उत्तर आहे. तर पर्याय क्रमांक 4 बी आणि सी हे बरोबर आहे. विदुर म्हणजे काय? माहितीगार. आणि विदुर म्हणजे काय? पत्नीचे निधन झालेला असा तो. तर पुढचा प्रश्न आहे, सिंह या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द अचूक ओळखून त्याचा योग्य पर्याय लिहा. तर आता इथे नसलेला विचारलेला आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला सिंह या शब्दाचे समानार्थी शब्द माहिती पाहिजे. तर पंचानन हा त्याचा समानार्थी शब्द आहे. मृगराज हा समानार्थी शब्द आहे. केसरी हा समानार्थी शब्द आहे. आणखीन कोणते आहे तर मृगेंद्र, वनराज. तर हे सगळे सिंहाचे समानार्थी शब्द आहे. पंचानन, मृगराज, केसरी, मृगेंद्र, वनराज हे सगळे या सिंह या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. तर नसलेला कोणता आहे विचारले तर त्याचा आहे शाखामृग. तर शाखामृग म्हणजे काय? तर शाखामृग म्हणजे काय तर वानर. वानर म्हणजेच माकड. शाखामृगचे समानार्थी शब्द आहे परत वानर, माकड, आणखीन काय तर मरकट हे सगळे शाखामृगचे समानार्थी शब्द आहेत. तर याचं उत्तर आहे शाखामृग. शाखामृग हा सिंह या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. तर आपला पुढचा प्रश्न आहे, पुढे दिलेल्या समानार्थी शब्दाच्या पर्यायातून समानार्थी नसलेल्या शब्दांचा अचूक पर्याय ओळखा. तर आता आपल्याला काय विचारलेलं आहे? अचूक नसलेल्या शब्दांचा विचारलेला आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला समानार्थी शब्द माहिती असले पाहिजे. तर आता आपण खाली करूया. तर इंद्र, भूपेंद्र, पृथ्वीपती आणि नरेश. तर हे कशाचे समानार्थी शब्द आहे? तर राजा. राजाचे समानार्थी हे सगळे राजाचे समानार्थी शब्द आहेत. तर राजाला आणखीन कोणते समानार्थी शब्द आहेत ते आपण बघूयात. तर ते आहेत भूप, नृप, राय, प्रजापती, भूमिपाल, लोकपाल, भूपाल हे सगळे राजाचे समानार्थी शब्द आहेत. तर नरेंद्र, भूपेंद्र, पृथ्वीपती, नरेश. तर हा पर्याय योग्य आहे कारण सगळे पर्याय हे राजाचे समानार्थी शब्द आहे. तर आपण पर्याय क्रमांक 3 बघूया. तर भार्या, कांता, जाया आणि दारा. तर आपल्याला माहिती आहे हे सगळे कशाचे समानार्थी शब्द आहेत तर बायको या शब्दाचे हे समानार्थी शब्द आहेत. तर बायकोसाठी आणखीन कोणते समानार्थी शब्द आहेत तर अर्धांगी हा एक अजून समानार्थी शब्द आहे बायकोसाठी. तर पर्याय क्रमांक 3 देखील बरोबर आहे कारण सगळे बायको या शब्दाचे समानार्थी शब्द आहे. आणि पर्याय क्रमांक 2 आपण बघूया. तर काय आहे? चंद्रिका, कौमुदी आणि ज्योत्सना, यामिनी. तर ह्यातले पहिले 3 म्हणजे चंद्रिका, कौमुदी आणि ज्योत्सना ह्याचा चांदणे या शब्दाचे समानार्थी शब्द आहे हा. आणि यातला राहिला यामिनी. तर यामिनी म्हणजे काय तर रात्र, रजनी आणि निशा. म्हणजे यात काय झाले 3 हे समानार्थी शब्द आहे चांदणेचे आणि यामिनी हा वेगळाच रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचे उत्तर आहे कारण एक त्यातला वेगळा आहे. तर पर्याय क्रमांक आपण 1 बघूया. तर काय आहे? अली, मिलिंद, मधुकर आणि भ्रमर. तर हे कशाचे समानार्थी शब्द आहे तर भुंगाचे समानार्थी शब्द आहेत हे सगळे. तर त्याला अजून कोणते आहे? भृंग आणि मधुप. तर हे भुंग्याचे समानार्थी शब्द आहे. अली, मिलिंद, मधुकर आणि भ्रमर. म्हणून हे पर्याय क्रमांक 1, 3, 4 हे सगळं सर्व बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 2 यामधील यामिनी हा रात्र याचा समानार्थी शब्द आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचे अचूक उत्तर आहे. तर आपला पुढचा प्रश्न आहे, ससे मिरा लावणे याचा अर्थ काय? तर आता हे आपल्याला माहिती पाहिजे, आपल्या वाचनातले पाहिजे. तर याचा अर्थ काय आहे तर एकसारखा तगादा लावणे. म्हणजे आपण नाही का सारखेच एक 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 तर एकच गोष्ट लावून धरणार नाही, मला हे पाहिजे नाही, हे असंच झालं, हेच झालं, हेच झालं. तर म्हणजे काय तर ससे मिरा लावणे, सारखा एकसारखा तगादा लावणे. आणि त्याचा आणखीन एक तसाच एक समानार्थी आहे. समानार्थी म्हणजे तसे मीरा आहे बट लागणे आणि लावणे आपण हे व्यवस्थित वाचावे लागणार. तर ससे मीरा लागणे हा देखील आणखीन एक वाक्प्रचार आहे. लागणे तर घाई घाई लागणे आणि लावणे यामधील फरक व्यवस्थित बघायचा. तर याचा अर्थ काय आहे तर
सतत त्रास होत राहणे. सतत त्रास होत राहणे म्हणजे काय? ससेमिरा लागणे. ससेमिरा लागणे म्हणजे सतत त्रास होत राहणे आणि ससेमिरा लावणे म्हणजे एकसारखा तगादा लावणे. तर याचा पुढचा काय आहे तर धीर मिळवणे याचा अर्थ काय आहे तर आधार मिळणे. धीर मिळणे म्हणजे काय? आधार मिळणे. तर याचा पर्याय क्रमांक काय आहे तर फक्त सी बरोबर आहे. एकसारखा तगादा लावणे. आपला पुढचा प्रश्न आहे बावळी मुद्रा अनेक पदार्थ इतस्ततः अव्यवस्थितपणे पसरणे या अर्थाची म्हण ओळखा. तर याची म्हण म्हण ओळखण्यासाठी आपण काय काय बघणार आता इथे बघा बरं बाजार करणे, बाजार भरविणे आणि बाजाराला जाणे. बाजार करणे, बाजार भरणे, बाजाराला जाणे आणि बाजार मांडणे. तर आपल्याला वाचतानाच कळतं की ह्याचं उत्तर काय असणार आहे तर बाजार मांडणे. तर आपण नाही का लहान मुलं खेळणी इकडे तिकडे पसरवली तर आपण नाही म्हणत का काय बाजार मांडला यांनी म्हणजेच काय सगळ्या वस्तू इकडे तिकडे अस्तव्यस्त पसरवलेल्या आहेत. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बाजार मांडणे. तर आपला पुढचा प्रश्न आहे बावळी मुद्रा आणि देवळी निद्रा याचा अर्थ कोणता? आता ह्याचं उत्तर काय आहे बघा बरं तर ह्याचं उत्तर आहे तर पर्याय पर्याय जर वाचले सगळे तर आपल्याला लगेच सुटून जाणार हा प्रश्न आहे. तर इथं काय बावळी मुद्रा घेऊन देवळात निजणारा असा अर्थ होणार आहे का? नाही. दिसण्यात बावळा आणि व्यवहारात चतुर. तर हे हे होऊ शकतं. तर आपण अजून वाचूया निरपराध माणसाला शिक्षा देणे. नाही तर याचा अर्थ काय आहे? हा कोणत्या म्हणीचा अर्थ आहे तर चोर सोडून संन्याशाला फाशी. याचा अर्थ आहे निरपराध माणसाला शिक्षा होणे. आणि खालचा आहे शहाणपणाचे सोंग आणणारा मूर्ख तर हा देखील याचा अर्थ होऊ शकत नाही. तर याचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 2 दिसण्यात बावळा परंतु व्यवहारात चतुर. मुद्रा आणि तुळी निद्रा याचा तो अर्थ आहे पर्याय क्रमांक 2. तर आपला पुढचा प्रश्न आहे गाव गाव जळाला आणि मारुती गावा निराळा या म्हणीचा अर्थ कोणता? गाव जळाला आणि मारुती गावा निराळा या म्हणीचा अर्थ काय तर दुसऱ्याचे नुकसान करून नामा निराळा राहणे. म्हणजेच काय दुसऱ्याचे नुकसान करून नामा राहणे म्हणजे काय? तर मारुतीने नाही का लंका जाळली परंतु तो तिथून निघून गेला म्हणजे काम करणे एक आणि भोगावं लागतं दुसऱ्याला म्हणजे त्याचं नाव कुठे येत नाही. म्हणजे एकाने काम करून जायचं आणि त्याचं नाव पण कुठे येत नाही म्हणजेच काय नुकसान होतंय पण त्याचं नाव पण येत नाही म्हणजे गाव जळाला आणि मारुती गावा निराळा म्हणजे दुसऱ्याचे नुकसान करून नामा निराळा राहणे पर्याय क्रमांक 1. तर आपला पुढचा प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा. हे तर खूप सोपं आहे. आता बघा अवघडचा विरुद्धार्थी शब्द काय सोपे. विजोडचा विरुद्धार्थी शब्द काय अनुरूप. कळस मंदिराचा कळस आणि खाली काय असतो पाया. गच्च म्हणजे गच्च आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द काय झाला विरळ. गच्च म्हणजे दाट त्याच्या विरुद्धार्थी काय विरळ. तर याचा पर्याय क्रमांक काय आहे तर पर्याय क्रमांक 2. अगदी सोपा प्रश्न होता. तर आपला पुढचा प्रश्न आहे पुढे दिलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यातून योग्य असणाऱ्या वाक्प्रचाराचा अर्थाचा अचूक पर्याय लिहा. तर आता ह्याच्यात वाक्प्रचार कोणते आहे तर उखळ पांढरे होणे, दाद न देणे, हातावर तुरी देणे आणि उलटी अंबारी हाती येणे. तर आपण आता पहिला वाक्प्रचार बघूया तर उखळ पांढरे होणे. त्याचा अर्थ काय दिलाय तर भीक मागण्याची पाळी येणे. तर याचा अर्थ हा चुकलेला आहे. तर याचा योग्य अर्थ काय आहे तर पुष्कळ पुष्कळ द्रव्य मिळणे. द्रव्य म्हणजे पैसा पुष्कळ द्रव्य किंवा पैसा मिळणे. मग याचा अर्थ भीक मागणे असा होऊ शकतो का तर मुळीच नाही. उखळ पांढरे होणे म्हणजे भरपूर पैसा मिळणे आणि त्याचा विरुद्ध वाक्प्रचार काय असू शकतो तर उकिरडे फुंकणे. कारण आयोग आजकाल असंही विचारत आहे त्याचा समानार्थी किंवा विरुद्धार्थी तर त्याचा विरुद्धार्थी वाक्प्रचार काय आहे तर उकिरडे फुंकणे. तर याचा अर्थ होतो की अत्यंत गरिबी येणे. म्हणजे उखळ पांढरे होणे म्हणजे पुष्कळ मिळणे आणि उकिरडे फुंकणे म्हणजे अतिशय गरिबी येणे.
तर म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे, तर आपल्याला बरोबर विचारलेला आहे. पुढे काय आहे, दाद न देणे. आता दाद न देण्याचा अर्थ पुष्कळ फायदा होणे होईल का, तर मुळीच नाही. तर त्याचा अर्थ असा होईल की पूर्णपणे दुर्लक्ष करणे किंवा लक्ष न देणे. तर दाद न देणे म्हणजे काय, तर लक्ष न देणे, म्हणजे हा पर्याय देखील चुकीचा आहे. तर पुढचा आहे की हातावर तुरी देणे. तर याचा अर्थ काय दिलाय, डोळ्यांदेखत फसवून निसटून जाणे. तर याचा अर्थ बरोबर आहे. आपण पहिल्याच प्रश्नपत्रिकेत बघितलं आहे की शिवाजी महाराज औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटले, म्हणजे फसवून त्याला निघून गेले, म्हणजेच डोळ्यांदेखत फसवून निसटून गेले. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढे काय दिलेले आहे, तर उलटी अंबारी हाती येणे. याचा अर्थ काय दिलाय, पूर्णपणे दुर्लक्ष करणे. तर ह्याचा हा चुकीचा अर्थ आहे. उलटी अंबारी हाती येणे म्हणजे काय, तर भीक मागण्याची पाळी येणे. भीक मागण्याची पाळी येणे म्हणजे याचे अर्थ त्यांनी सगळे उलटे पालटे केले आहे. तर उलटी अंबारी हाती येणे तर म्हणजे काय, भीक मागण्याची पाळी येणे. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. हातावर तुरी देणे, डोळ्यांदेखत फसवून निसटून निघून जाणे. तर आपला पुढचा प्रश्न आहे, शहरात नोकरी करीत असताना नवीन भाड्याच्या घरात सामान हलवावे लागेल. त्यामुळे तो या त्रासाला अगदी कंटाळून गेला होता. तर या वाक्यसमूहासाठी योग्य वाक्प्रचाराची निवड करा. तर आता खाली काय दिले आहे, तर जीव लावणे, जीवावर उदार होणे, जीवाला घोर लावणे आणि जीव मेटाकुटीस येणे. आता इथे काय दिले आहे, त्रासाला अगदी कंटाळून गेलाय. तर याचा अर्थ जीव लावणे होणार नाही, जीवाला घोर लागणे होणार नाही. तर याचं उत्तर काय आहे, जीव मेटाकुटीस येणे, म्हणजे जीव वैतागणे, अगदी कंटाळून जाणे. आपण नाही म्हणत का, हे सामान इकडे तिकडे हलवून हलवून अगदी वैताग आलाय, जीव अगदी कंटाळलाय, म्हणजे जीव अगदी मेटाकुटीस येणे. तर बाकीच्या वाक्प्रचारांचा अर्थ काय होऊ शकतो, तर जीवावर उदार होणे म्हणजे काय, तर प्राण देण्यास तयार होणे. प्राण देण्यास तयार होणे. जीव लावणे म्हणजे काय, तर माया लावणे, माया करणे किंवा मायेने वागवणे किंवा लळा लागणे. आणि जीवाला घोर लागणे म्हणजे काय, तर खूप काळजी वाटणे. आपण नाही म्हणत का, ही पोरग किंवा ही पोरगी कुठे गेले काय माहिती, जीवाला घोर लागलाय. आपली आई कशी काळजी करत बसते, आपल्या आईच्या जीवाला असा घोर लागतो. मुलगा उशीर आला, मुलगी उशीर आली, त्या आईच्या जीवाला घोर लागतो, म्हणजे खूप काळजी वाटणे. तर याचं उत्तर आहे जीव मेटाकुटीस येणे, क्रमांक 4. तर आपला पुढचा प्रश्न आहे, ठाव पाहणे या वाक्प्रचाराचा समर्पक उपयोग असलेले वाक्य कोणते. तर त्यासाठी आपल्याला ठाव पाहणे याचा अर्थ माहिती पाहिजे. तर ठाव म्हणजेच काय, तर अंदाज घेणे किंवा कानोसा घेणे. आता ह्या अर्थानुसार आपण खालील वाक्य बघूया. तर वाक्य कोणतं आहे, तर शेतकरी पावसाचा ठाव पाहून पेरणी करतात. आता हे तर बरोबरच आहे, कारण शेतकरी काय करतो, पावसाचा अंदाज घेतो आणि त्याच्यानुसारच पेरणी करतो, म्हणजे पर्याय क्रमांक ए तर बरोबर आहे. आता आपण दुसरं वाक्य बघूया, तर रमेशने गाव सोडल्यापासून त्याचा ठाव लागत नाही. आता या अर्थानुसार आपण बघायला गेलं तर असं होईल का, रमेशने गाव सोडल्यापासून अंदाज लागत नाही किंवा कानोसा घेत नाही, तर नाही. म्हणून पर्याय क्रमांक बी हे चुकीचं आहे. तिसरा काय आहे, एखाद्याच्या मनाचा ठाव पाहणे शक्य नसते. आता इथे काय, एखाद्याच्या मनाचा घेता येतो आपल्याला, म्हणून पर्याय सी देखील चुकीचा आहे. बिळातील सश्याचा ठाव पाहणे कसे जमेल. बिळातील सश्याचा अंदाज पाहणे किंवा कानोसा घेणे कसे जमेल, तर हे देखील या वाक्यात असं व्यवस्थित सूट करत नाही, म्हणून पर्याय क्रमांक डी देखील चुकीचा आहे. म्हणून फक्त पर्याय क्रमांक ए बरोबर आहे, शेतकरी पावसाचा ठाव पाहून पेरणी करतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे, फक्त ए बरोबर. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.